स्वच्छ घर स्वच्छ परिसर. पाठ 22 धडा स्वच्छ घर स्वच्छ परिसर. आता या पानमध्ये काही चित्र तुम्हाला दिसत आहे. आपण आज काय करायचे की हे सर्व चित्र पाहून आणि त्याच्या निरीक्षण करून काय आहे ते बघायचे आहे. हे सर्व कार्य आपण नेहमी घरी बघत असते. पहिल्या चित्रामध्ये आजी दिसत आहे. आजी आणि त्यांचा एक मुलगा बसलेला आहे. ते दोघे मिळून भाजी निवडत आणि आजी भाजी चिरत आहे. दुसऱ्या चित्रामध्ये मुलगी घरामध्ये झाडू लावून कचरा गोळा करत आहे, म्हणजे घर स्वच्छ करत आहे. तिसऱ्या चित्रामध्ये बघा तर एक माणूस तुम्हाला दिसत आहे जो कचरा घेऊन 2 वेगवेगळ्या डब्यामध्ये टाकत आहे. एकावरती लिहिलेलं आहे ओला कचरा आणि दुसऱ्यावरती सुका कचरा. तो ओला कचऱ्यामध्ये कचरा टाकत आहे. आपण वेगवेगळे कचरा एकत्र करतात. कारण काय, ते घेण्यामध्ये आणि त्याचा कृत्रिम उपयोग करून त्याच्याशी आपण खत पण बनवतात आणि दुसरेही कार्य करू शकतात. चौथ्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे की महानगरपालिकेची कचरा गाडी आलेली आहे. त्यामध्ये एक बाई आणि एक माणूस दिसत आहे. ओला कचरा ते घेत आहे. ओला आणि सुका कचरा असे वेगवेगळ्या करून द्यायचे. आता परत त्या चित्रामध्ये आजी दिसत आहे. आजी काय करत आहे ते भाजी निवडत आहे आणि त्याला चिरतात आहे. पुढच्या चित्रामध्ये बघा मुलगी तेच चित्र परत आलेले आहे. ही कचरा गोळा करीत आहे, म्हणजे घर स्वच्छ करत आहे. पुढच्या चित्रामध्ये आपण पाहूया त्याच्यामध्ये काय आहे. ते कचरा गोळा करून ते स्वच्छ करत आहे, ओला आणि सुका कचरा. ह्याच्यामध्ये बाबा दिसत आहे. ते ओला कचरा आपल्या एक कचरापेटीमध्ये टाकत आहे. दुसऱ्यावरती सुका कचरा दिसत आहे. त्याच्यामध्ये काही दिसत नाही आहे. चौथ्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे ते एक बाई जी आहे ते नगरपालिकेचे कर्मचाऱ्यांना ओला कचरा देत आहे. त्यामध्ये ते भांड्यामध्ये दिसत आहे आणि ते कचरा गाडीमध्ये ठेवणार आणि सुका कचरा पण त्याच्यामध्ये ठेवणार. आता पुढच्या स्लाईडमध्ये आपण पाहूया. आता काय करायचे आहे, वाचायचे आहे. वाचा. कचरा या समस्येने आता गंभीर स्वरूप धारण केले आहे. प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे समुद्रात राहणाऱ्या जीवांना धोका निर्माण झाला आहे. आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे गरजेचे आहे. बाजारात जाताना कागदी किंवा कापडी पिशव्या सोबत न्यावा. यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर आपण टाळू शकतो. कचरा ये समस्या भी गंभीर रूप से धारण कर लिया है. प्लास्टिक का कचरा हम लोग जो है कूड़ेदान में फेंकते हैं. तो देखते होगे तुम रास्ते में कभी कभी जाते हुए गाय है और जो दूसरे जानवर है ये भाजी के छिलके के साथ साथ प्लास्टिक भी खा लेते हैं. इससे क्या होता है कि उनके पेट के अंदर प्लास्टिक भी चली जाती है, जिससे उनके जीवन को धोखा हो जाता है. प्लास्टिक जो है जल्दी गलता नहीं है. यह गटर में नालियों में जा कर के अटक जाता है, रुक जाता है, जिससे बारिश के समय पे बाढ़ आती. बरसात के समय में देखते होगे स्कूल के सामने गांधीनगर मार्केट के आसपास में वहाँ पर देखो पानी कितना इकट्ठा हो जाता है और विद्यालय में छुट्टी दे दी जाती है. इसलिए जो प्लास्टिक का जो कचरा, अगर इसको प्लास्टिक का थैली हम जलाते हैं तो उससे बहुत सारा धुआं भी निकलता है.
तुम लोगों ने देखा भी होगा ना, उस धुएं से क्या होता है, प्रदूषण फैलता, सांस लेने में तकलीफ़ होती है। इसलिए इस समस्या को दूर करने के लिए कपड़े की हुई या कागज़ की थैली का उपयोग समय समय पर करना चाहिए, जिससे हम जो है पर्यावरण को और अपने स्वास्थ्य को बचा सकते हैं। आता स्वाध्यायामध्ये बघायचे आहे, त्याच्यामध्ये प्रश्न दिलेले आहे आणि प्रत्येकावर जे खरे सत्य आहे त्याच्यासमोर टिक लावायची योग्यची। घरी कचरा कशा तऱ्हेने ठेवावा। पहिला, ओला कचरा व सुका कचरा एकत्र करावा। दुसऱ्या, ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा ठेवावा। ओला कचरा गटारात फेकावा। याच्यामध्ये दुसरा सही आहे। बरं, आता दुसरा बडा प्रश्न, सध्या कोणत्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे। पहिला कचरा, दुसरा महागाई, तिसरा आरोग्य। कोणता होता, आठवत आहे? बरं, ठीक आहे, पहिला। बरं, आता तिसरा, समुद्रातील जीवांना कशामुळे धोका निर्माण झाला आहे, ते पण आपण आता वाचले होते ना। मोठ्या माशांमुळे, दुसऱ्या बादलांमुळे, तिसरा प्लास्टिकच्या कचऱ्यांमुळे। कोणत्या होणार याच्यामध्ये? हो, प्लास्टिकचे वापर का टाळावे। पहिला, ते आरोग्याला घातक आहे। दुसरा, ते महाग आहे। तिसरा, ते दिसायला चांगले नसते। कोणत्या होणार? पहिला, ते आरोग्याला घातक आहे। बाजारात जाताना कोणत्या पिशव्याबरोबर न्याव्यात? कागदी, कापडी, प्लास्टिक। आता याच्यामध्ये किती येणार बघू। कागदी आणि कापडी हे दोन्ही घेऊन जायचे। आता उपक्रम तुम्हाला काय करायचे आहे, प्लास्टिकचा वापर आपण कसे टाळू शकतो यावर गटात चर्चा करा। गटाचे मत वर्गात सांगा। इसका मतलब पता चला कि हम प्लास्टिक का उपयोग किस तरह से रोक सकते हैं, ये आपस में चर्चा करो और अपनी ये जानकारी अपने दोस्तों को और वर्ग में, क्लास में दो। दूसरा प्रश्न, कचऱ्याच्या समस्येविषयी वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या, चित्रे यांचा संग्रह करा, वर्गात दाखवा और त्यावर चर्चा करा। दूसरे में क्या है कि जो कचरे की समस्या है, जो समाचार पेपर में आता है उसमें लिखा रहता है, बहुत सारे चित्र रहते हैं, उसको काट करके अपने कॉपी में इकट्ठा करो और उसे अपने दोस्तों को दिखाओ, वर्ग शिक्षिका को दिखाओ, उसके ऊपर चर्चा करो और उस पर विचार विमर्श करो, जिससे प्लास्टिक की समस्या और कचरे की समस्या का हम समाधान करके स्वास्थ्य पूर्ण वातावरण का निर्माण कर सकते हैं।